स्फूर्तिदायक आहे. त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. माझ्या हस्तलिखितांचे एका दर्जेदार पुस्तकात रूपांतर करणारे राजहंसचे प्रकाशक श्री दिलीप मानगावकर व त्यांचे सर्व सहकारी यांची मी आभारी आहे. तसेच आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मंडळींचे हातभार लागले त्या सगळ्यांची मी आभारी आहे. धन्यवाद. यानंतर अशोक जैन आपलं मनोगत व्यक्त करतील. हॅलो, हा ऐकू येते? आता नाही लिहायचं नाही, मी काय म्हणतो ते ऐका. मधुमाकी विनोद आणि अनुवादाला प्रेम करणाऱ्या सर्व साहित्य रसिकांनो, मला साहजिकच हे पारितोषिक मिळाल्यामुळे आनंद झाला हे नव्याने सांगायला नको. पण हल्ली टीव्ही चॅनलवर निरंतर प्रश्न विचारतात, काय कसं वाटलं तुम्हाला? बक्षीस मिळाल्यावर चांगलं वाटतं ना, वाईट काय वाटतं? मला आनंद झाला ही गोष्ट तर आहे. पण त्याचबरोबर एक अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की जरी मराठीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर भाषांतर आणि अनुवाद होत असले तरी सुद्धा त्याला प्रतिष्ठा बनावी तशी मिळालेली नाही. अनुवादाला किंवा भाषांतराला दुय्यम साहित्य लेखण्याची एकूण प्रवृत्ती दिसते. तर त्याला काहीतरी महत्व प्राप्त होतं अशा उपक्रमामुळे आणि याबद्दल विचार करत फार आभारी आहे की त्यांनी ज्ञानपीठाचा एक थोडसा माझ्यापर्यंत पोहोचला त्यांच्या देणगीमुळे. त्यांच्या ज्ञानपीठ कुठे आणि आम्ही कुठे, तर त्यांना अनुवादाच्या कामासाठी पारितोषिक देण्याची सद्बुद्धी झाली ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि अनुवाद म्हणजे तरी शेवटी काय की श्रीमवाटेने सांगून ठेवलंय की अनुवाद म्हणजे एका भाषेतील अक्षराची कुपी देऊन दुसऱ्या अक्षराच्या कुपीत अंतर होत आहे ते न सांगता. आता काही अनुवाद करताना दोन चार थेंब टाकले असतील तर ती चूक माझी आहे. कस्तुरबा गांधी हा काय सेलेबल विषय नाही आहे. आणि माझे प्रकाशक आहेत प्रदीप चव्हाणेकर ते अत्यंत सेलेबल पुस्तकं असतात, म्हणजे पाकक्रिया वगैरे या पुस्तकाबद्दल ते प्रसिद्ध आहेत. तर त्यांना कस्तुरबा गांधीवर पुस्तक आणावं असं वाटलं हे त्याच्यावर त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. आणि आजकालची पुस्तकं निघतात आपण पाहतो आणि त्यांचे विषय पाहतो तेव्हा मला मंगला आटलेकर यांनी फोन करून सांगितलं की इंडियन लिटरेचरमध्ये कस्तुरबा गांधीच्या अरुण गांधीच्या मूळ पुस्तकाचा परीक्षण प्रसिद्ध झालं ते त्यांनी वाचलं आणि मला म्हणाले की परीक्षणावर पुस्तक चांगलं वाटतं तुम्ही विचार करा. त्यामुळे ते पुस्तक मागवलं आणि ठरवलं की त्याचा अनुवाद करायचा. कारण महात्मा गांधीबद्दल बरीच माहिती होती पण कस्तुरबा गांधीबद्दल काहीच माहिती नव्हती. तर ते माझ्या प्रकाशकांना पण काहीच माहिती नव्हती, म्हणजे माझ्याबद्दल होती पण त्यांनी कस्तुरबाबद्दल काहीच माहिती नव्हती. पण त्यांनी माझ्या विश्वास टाकला आणि पुस्तक प्रकाशित केलं. आणि या पुस्तकाला पण तुमच्या राज्य सरकारचा भाषांतराचं पारितोषिक मिळालं होतं. आणि आता विज्ञानामुळे आंतरभारतीय अनुवाद सुविधा केंद्राचं पारितोषिक मला पहिलं भेटतंय. हा भाषातील जागृत पुरस्कार होतोय त्याच्याबद्दल अतिशय आनंद होतो. एकूण भाषा मी पत्रकारितेच्या क्षेत्रात असल्यामुळे भाषांतराला फार जुना संबंध आणि भाषांतराचे काही दिव्य प्रकार मी वाचलेले होते की नेचर ऑफ दिस प्रॉब्लेम म्हणजे या प्रश्नाचा निसर्ग असं भाषांतर केलं होतं. नंतर पुरामध्ये हजारो रुळावर झोपलेले हजारो लोक वाहून गेले असं भाषांतर छापलं. स्लीपर, आता स्लीपरचं भाषांतर त्यांना वाटलं कोणी पत्रकार होता की रुळावर झोपलेलो अरे हजारो लोक असं नव्हती झोपायला रुळावर विचार तर केला ना. पण असं भाषांतर प्रसिद्ध झालेलं आहे. हे भाषांतराचे दिव्य प्रकार पाहून आपण त्या भाषांतरात काहीतरी करून दाखव या इच्छेने मी एकूण भाषांतराकडे वळलो. आज दाखवून ते माझं पहिलं भाषांतर आणि आता जवळपास 20-25 पुस्तकं भाषांतर होऊन झाली आहे. राजहंसनी माझी बरी भाषांतर प्रसिद्ध केली. नंतर रोहन प्रकाश यांनी बरीच भाषांतर प्रसिद्ध केली आहे. आणि एकूणच याची फार महत्व येतं
अनुवाकडे अशा गेलो होतो पत्रकार असल्यामुळे गप्पा मारायला. तेव्हा ते ज्ञानपीठ पारितोषिक समितीचे अध्यक्ष होते. तर त्यांना बोलता बोलता पुस्तक विषय निघाला की काय चालू आहे चर्चा वगैरे मराठी म्हणजे फार मोठे कवी आहेत अमुक आहेत. तर ते म्हणाले ते अजून हयात आहेत. म्हणजे त्यांना मराठीचा थोर कवी हयात आहे हे सुद्धा माहित नव्हतं. मराठीमध्ये किती अज्ञान आहे बाहेर. तर कुसुमाग्रजांचा अनुवाद आता इथे सांगितलं मला की त्यांनी हिंदी कवितांचा अनुवाद केला आहे. तर आता त्याच्यामुळे कुसुमाग्रज हिंदीचाही जास्त प्रमाणात माहिती होती आणि आता कार्यक्रम त्यांचा त्याच्यावरच अवलंबून आहे. त्यावेळेला कुसुमाग्रजांच्या कवितांचा अनुवाद झाला नव्हता. त्याचा अनुवाद झाला असता तर असं नरसिंहरावांनी प्रश्नही केला नसता. त्या अनुवादाचं महत्व मराठी भाषेचं इतर भाषेत पुस्तक असेल तर त्यासाठी सुद्धा मराठीतून इतर भाषेत पुस्तकं जाणं अत्यावश्यक आहे आणि मराठीत येणं अत्यावश्यक आहे. आपण जी गांधीची पुस्तकं वाचतो रशियन पुस्तक आहे ना कॅरीना ब्रदर कारामाझॉव किंवा वॉर अँड पीस ही मूळ इंग्रजी नाही आहे. त्याची कोणतरी भाषांतर केली आहे म्हणून आपल्यापर्यंत पोहोचली आहे आणि त्या भाषांतराचं भाषांतरकाराचं नाव आहे आपल्याला इतकी ती ओरिजिनल वाटतात. त्याच्यामुळे अनुवाद शिवता केंद्राचा हा जो उपक्रम आहे तो मराठी भाषेला समृद्ध करणारच आहे आणि त्याला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहे. विठ्ठल गर्दीला चांगले माझ्या शेजारी बसले होते. त्याला बरं वाटत होतं. ते माझ्यापासून त्याला काही काळ दूर गेले याचं किती जरी दुःख झालं असलं तर त्यांचा आशीर्वाद काय वाचावा असं वाटतं. गीतकार, कवी, दिग्दर्शक, संवाद लेखक, पटकथा लेखक अशा अनेक भूमिका लिलया पेलणारे गेली 40-45 वर्ष सिनेसृष्टीवर राज्य करणारे ज्येष्ठ कवी गुलजार आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. मोरा कोरा अंग लेले पासून अगदी गदरा रे गिरिजनायके सारख्या गीतांपर्यंत त्यांचा गीतलेखनाचा प्रवास आणि मेरे अगदी पासून सुरू झालेला तो उर्दूपर्यंत त्यांच्या दिग्दर्शनाच्या प्रवासावर जर नजर टाकली तर लक्षात येतं की अतिशय संवेदनशील सरळ आणि तरीही वास्तवाशी थेट नाळ जोडणारं लेखन त्यांनी केलेलं आहे. थेट काळजाला भिडणारी, कधी दुसराच स्वर घेऊन येणारी तर कधी सरळ साधी पण मनाचा तळ धुंडाळणारी त्यांची कविता, त्यांची गीतं आणि त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट आपल्या साऱ्यांच्याच मनावर ठसलेले आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या कोशिश आणि मोसम या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत आणि माशीच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. असे कवी आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. विशेष म्हणजे गुलजार यांनी अनुवादाचेही काम केलेले आहे. त्यांना आवडलेल्या मराठीतील उत्तम कवितांचे अनुवाद त्यांनी केलेले आहेत. थोड्या वेळानेच आपण ते ऐकणार आहोत त्यांच्या तोंडून, पण त्याआधी आपण त्यांचे भाषण ऐकणार आहोत. त्यांचे विचार ते मांडतील आपल्यासमोर. मी गुलजारजींना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. हमारे बहुत मोहतरम सबसे बड़े कवि हमारे सामने बैठे हैं विद्या जी. नमस्कार कह के उनसे इजाजत देके मैं जुर्रत कर रहा हूँ. इतने सारे कवि, राइटर, लेखक, सराहने वाले लोग, लिख लेना कुछ आसान होता है और लगता है उस बीच में आके बात करना बड़ा मुश्किल होता है. मैं हिंदी में इसलिए बात कर रहा हूँ कि मराठी में अगर बोलूँ तो शायद आपको परेशानी हो. मुझे तो समझ में आ जाएगा मैं क्या कर रहा हूँ, इसलिए हिंदी में बात करने की जरूरत कर रहा हूँ. अब वहाँ पे बैठे हैं जहाँ ये बड़ी खूबसूरत संस्था शुरू हुई है और बड़े खूबसूरत काम शुरू किया है. मैं खटकड़ जी से जब मिला उन्होंने पूरी तफसील उसकी पूरी डिटेल बताई कि
ट्रांसलेशन इनटू मराठी। बहुत सारी जबानों से, बाहर की जबानों से, एक जबान से दूसरी जबान से मराठी के अंदर जब वहां से वो सारा अमृत ला के डाला जाए तो बहुत बड़ा हौस चाहिए, बहुत बड़ा हो जाता है। मैं मुबारकबाद देता हूँ आपको कि आपने ये काम शुरू किया है, क्योंकि ये हिंदुस्तान की बाकी जबानों को भी जरूरत है, उन्हें यहाँ से सीख लेना चाहिए। मैं अगर ये कहूँ कि मैं हिंदुस्तानी शायरी, द इंडियन पोइट्री और द इंडियन लिटरेचर या इंडियन फिक्शन की बात अगर करूँ तो किसी भी एक जबान में कोई एक जबान उसे पूरा नहीं कर पाती। मतलब उसका पूरी हिंदुस्तान की शायरी अगर जानना चाहें तो उसका पूरा चेहरा किसी एक जबान से नजर नहीं आ सकता। अगर मैं ये कहूँ कि सिर्फ उर्दू में मालूम हो जाएगा या मराठी में मालूम हो जाएगा या मलयालम में या बंगाली में मालूम हो जाएगा, तो मेरा ख्याल है उसे छूने की कोशिश करें तो कहीं नाक हाथ में आएगा या कहीं कान हाथ में आएगा, पूरा चेहरा कभी भी नहीं होगा। वो तभी होता है जब हम तमाम जबानों में क्या लिखा जा रहा है, क्या क्रिएटिव काम हो रहा है, जब उसको सामने रख के बात करें और समझ में आता है। हर चीज अपने आप में, हर जबान मुकम्मल है, अपने आप में वो कंप्लीट है अपने आप, लेकिन इतनी जबानें और किसी मुल्क में नहीं है। दूसरा कोई देश नहीं है ऐसा जहाँ के इतनी जबानें हो। यहाँ हमने 14 जबानों से शुरू की थी बात, फिर 18 हुई, फिर 22 हुई, अब 24 जबानें हैं जिनकी स्क्रिप्ट हमें हासिल है, जिनकी स्क्रिप्ट भी अवेलेबल है। तो ट्राइबल एरिया की जैसे कुछ ट्राइबल जबानें हैं, उनकी स्क्रिप्ट मालूम की जा रही हैं या तलाश की जा रही है, उन्हें जमा किया जा रहा है। पंजाबी जबान का लिटरेचर, वो तमाम सूफी लिटरेचर जो पंजाबी जबान से, जो सेंट्रल एशिया से आया और पर्शियन से होते हुआ आया, वो सारा हम बांटते हैं हर जगह, हम उन्हें महसूस जरूर करते हैं, लेकिन उन्हें महसूस कर लेते हैं, उन्हें पूरी तरह से समझ नहीं पाते। तो उसके लिए मेरा ख्याल है ये एक बहुत बड़ा काम है जो आपने शुरू किया है, और उसके लिए मैं मुबारकबाद एक बार फिर से देता हूँ, क्योंकि आप फूल या पौधे तो ले जाकर दूसरी जगह बीज सकते हैं, लेकिन खुशबुएं बीजे नहीं जाती, खुशबुओं को हाथों हाथ से देना पड़ता है, इसलिए पहुंचाना पड़ता है। और वो किए बगैर आपको किसी फूल को बगैर उसकी सुगंध के कंप्लीट नहीं होता। मैंने एक कोशिश की थी, बड़ी हम्बल सी, बड़ी छोटी सी कोशिश की। महाराष्ट्र में रहता हूँ, मेरा ख्याल 50 साल हुए। मैं उम्मीद करता हूँ अपने तमाम दोस्तों से कि अब तो मुझे महाराष्ट्र समझ लो, अब तो मुझे मंजूर कर लो। और वो जाहिर है कि जो सुनता रहा हूँ, जो जबान सुनता रहा हूँ, जो पढ़ता रहा हूँ, या मिलता रहा हूँ यहाँ के शायरों से, अदीबों से, राइटर से, खुद थोड़ा बहुत लिखने का शौक है, फिल्में बनाता रहा, तो ये महसूस होता था कि ये जो मुझे बहुत अच्छा लग रहा है उसे मैं अपने दूसरे उन लोगों तक पहुँचाऊँ जो इस जबान से वाकिफ नहीं है, जो शायद उस फ्लेवर से वाकिफ हो गए होंगे, उन्होंने महसूस कर लिया हो लेकिन जान नहीं पाते। तो मैंने कुसुम आकृति उनकी कविता का ट्रांसलेशन किया मराठी से उर्दू में, हिंदी में, और उनकी मैं जिंदगी में भी उनसे मिला था, और मैं बल्कि कहा करता था कि बम्बई से अगर बाहर निकले हम, तो मैंने उसमें लिखा भी इस तरह से कि बाहर निकले तो एक तरफ पुणे से जाते थे तो PNB से मिलते थे, नासिक से नॉर्थ की तरफ जाते थे तो कुसुम आकृति से मिलते थे। तो दोनों शाहराहों पर, दोनों हाईवेज पर ये दो बहुत बड़े साहित्यकार मराठी के थे जिनसे मैं वाकिफ था, और मैंने कोशिश की उन्हें किसी तरह ये मैं दूसरे हिंदी जानने वालों तक पहुँचा सकूँ। इसमें मेरी जिन लोगों ने मदद की उनमें 2 शब्द यहाँ पर हैं जिनका मैं जिक्र करना चाहता हूँ। अरुण छोटे ने सबसे पहले इसकी तलाश में मेरी मदद की और उन्होंने चुनी, नज़में चुनी और मेरे साथ बैठे, उनको बहुत मजा आया किया मैंने तो तलाश करने में और जमा करने में और ट्रांसलेशन करने के लिए, और कुछ उनके साथ अनुवाद के लिए बैठता था, तो कुछ वो हिंदी में बताते थे और कुछ वो जोश में आके फिर से मराठी में बोल जाते थे। तो फिर एक और छोटी सी कुछ चटंकी सी लड़की है यहाँ
अमृता सुभाष, वो मिल गई। उनके पास 3 जबानें थी, वो हिंदी भी बोल लेती थी, मराठी जानती भी थी, हिंदी भी बोल लेती थी, अंग्रेजी भी बोल लेती थी, और फिर हाथ पांव चला के तीसरा बात उनसे इस तरह से मैंने किसी हद तक कोशिश की है, और जो कर पाया हूँ वो किताबी शक्ल में जरूर सामने आ गया है। कुछ मार्गरेट की चुनी सुनी नज़मों के नाम से मैं आज शाम को मराठी के और शायद हैं जो मेरे दोस्त हैं, किशोर कदम जो समित्र के नाम से साथी करते हैं मराठी में, साथ बैठ के एक फिर से होमवर्क देख लिया था कि आपके सामने पेश करने से पहले, और उनकी नज़में मैं ट्रांसलेट कर रहा था, करना चाहता था। फिर कुछ नज़में बिंदा जी की हैं, मैं अब मुझसे जितनी खराब हो सकी मैंने कर दी हैं, आपके सामने पेश कर दूँगा। तो बिंदा जी की कुछ नज़में वो की हैं, लेकिन एक बार फिर मैं आप सबको इसी बात के लिए मुबारकबाद देता हूँ कि ये बहुत बड़ा काम है कि इस हौज में जहाँ जहाँ से जो रस मिले वो इसमें ला के डाला जाए और इसे बड़ा किया जाए, इस हौज को और बड़ा किया जाए और उसमें शामिल करते रहें ताकि पूरे हिंदुस्तान का चेहरा हमें मराठी में नजर आ सके। धन्यवाद विद्यार्थी। त्या सभागृहात आपण बसलो आहोत, ते सभागृह चेतना ट्रस्टचे सभागृह आहे। त्या ट्रस्टचे अध्यक्ष माननीय मधुकरराव चौधरी यांच्या शिक्षण क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील कामगिरी आपल्या सर्वांना ज्ञात आहे। या प्रसंगी आम्ही मुद्दामून त्यांची आठवण काढतो आहोत। यानंतर कार्यक्रम होणार आहे, कुछ कविता आहे कुछ बातें, आणि हा कार्यक्रम सादर करणार आहेत ज्येष्ठ कवी गुजरात, किशोर कदम म्हणजे सौमित्र आणि अमृता सुभाष ही तिघजण। पण त्यापूर्वी मी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम जे कार्यकर्ते आहे, मी माननीय प्रेमानंद होते यांना इथे बोलवते आहे, त्यांनी आभार प्रदर्शन करायचं। ज्यांना आपण सन्मानित केलं ते असे दोन्ही सन्मानित लेखक पटकरजी आणि अजिनाव कांगळे मित्र। हा कार्यक्रम करण्याची संधी चेतना परिवाराला दिल्याबद्दल मी सानेगुरुजी ट्रस्ट आणि अंतर्गत केंद्राचा मनापासून आभारी। या कार्यक्रमासाठी समोर पुष्पाताई, विजयाताई, हनुमंतजी, आपण कांगणे साहेब सगळ्यांच्या या ठिकाणी मी आभार मानतो। आपण सगळे असं मानतो की शिक्षण संस्था केवळ शिक्षणातच काम करत असणार आहे, तर समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी घडत असतात चांगल्या त्याला क्षेत्र त्याच अर्थानं अशा सगळ्याच उपक्रमाला नेहमीच साथ देत आहेत। आपण सगळे या ठिकाणी आलात आणि आपला आभारी आहे। असे अनेक कार्यक्रम चेतनाच्या प्रांगणामध्ये व्हावे अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो। कुठल्याही चांगल्या कामासाठी आम्ही सातत्यानं आपल्याबरोबर आहोत। अमिताभ बच्चन सारखं मेरे अंगना में तुम्हारा क्या काम है असं गाणं आम्ही म्हणणार नाही। ही शाश्वती या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा आपण सगळ्याच्या ठिकाणी मी आभार मानतो। उषा देण्याच्या उषात आहे यांचे आभार मानून असंच सातत्यानं नवीन नवीन उपक्रम घेऊन आपण लोकांसमोर जाऊया। शेवटी साहित्य हेच माणसाला खऱ्या अर्थानं जिज्ञासा आणि ज्ञान आणि जीवन देत असतं। असं जीवनदायी साहित्य हे जी मंडळी देतात त्यांना सातत्याने या ठिकाणी यावाशी अपेक्षा व्यक्त करूया। साहित्य आणि जीवनाचा संबंध जेव्हा तुटतो तेव्हा साहित्य ही बाजोटी बनतो आणि जीवन निरस बनतो। असं साहित्य आणि जीवनाचा एक नवीन मेळ या निमित्ताने घालण्याचा प्रयत्न आपण करत राहूया अशी शुभकामना या ठिकाणी व्यक्त करू। पुन्हा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। कुछ कविता आहे कुछ बातें हा कार्यक्रम आता आम्ही सुरू करणार आहोत। मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया त्याच्या सभागृहात जाऊन आसनस्थ व्हावं।
केलंच भाषण. एकदम छान. ट्रॉफी छान आहे ना. चल ट्रॉफी मिळाली आमच्यात तिथेच आम्हाला आयोजन केलेलं ट्रॉफी मिळालं नाही. Next Sunday, or Saturday also. And she had a content today. She was quite busy. त्याने वाचन करणं ही गोष्ट बरोबर माझी चाललेली होती आणि त्यामुळे मला बराच त्यासाठी वेळ लागला आणि ऐतिहासिक काही टर्म्स ज्या असतात त्या समजून घेऊन त्याचा अनुवाद करणं, त्या टर्म्स मराठीमध्ये आणणं याच्यासाठी मला वेळ लागला त्यासाठी. सध्याच्या काळामध्ये अनुवादांवर आणि ते आपल्या साहित्यात आले पाहिजेत असं वाटलं मला. 20 तारखेपर्यंत इथे इंटरव्ह्यू मी इंग्रजीतून बरीच पुस्तकं वाचत होते आणि हे पुस्तक वाचल्यानंतर याच्याबरोबर याच विषयावरची इतर अनेक पुस्तकं वाचली आणि ती वाचल्यानंतर म्हणजे असं लक्षात आलं की माझ्या समोर एक वेगळंच दालन उघडलं गेलेलं आहे की जे आजपर्यंत मराठी साहित्यात वाचलं होतं. आणि ती पुस्तकं ज्यावेळेस माझ्या हातात आली त्याला जवळजवळ 10 वर्ष ती झालेली होती. ज्याला सांस्कृतिक क्रांती आपण म्हणतो त्याच्याविषयी फारच जुजबी आणि कमी माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध होती असं. पण त्या काळामध्ये चीन कसा ढवळला गेला, तिथले सर्वसामान्य प्रत्येक मनुष्य हा कसा याच्यामध्ये होता हे आपल्यापर्यंत पोहोचलेलं नव्हतं आणि ते मराठीत आलं पाहिजे असं मला कुठेतरी वाटत होतं. आणि त्यामुळेच मी आजपर्यंत मराठीत काही फारसं मोठं काही लिखाण केलेलं नसताना सुद्धा मला असं वाटलं की नाही हा हे आला पाहिजे. त्यामुळे मी हे काम करायला लागले. कालावधी झाला साधारण 2 वर्ष मला लागली या पुस्तकाचं ट्रान्सलेशन करायला. आणि आता लिखाण वगैरे कोणतं? याच चायनाच्याच विषयावरचं दुसरं एक पुस्तक मला त्याच वेळेस आवडलं होतं, वाईल्ड स्वान्स. ते पुस्तक मी ट्रान्सलेट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मात्र त्याच विषयावरची बरीच पुस्तकं आहेत पण त्यातलं कोणतं आपण करावं असं काही मला वाटलेलं नाही आहे. त्याच्यानंतर इतर कोणत्या एखाद्या विषयावर पुरस्काराच्या दृष्टीने वगैरे तुम्ही असं काही करू शकता किंवा असं काही वेगळं होता का? नाही, पुरस्कार कधी या पुस्तकाला मिळेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. या विषयावर चर्चा मात्र जरूर व्हावी असं मला वाटत होतं. ती चर्चा काही तशी झालेली नाही आहे या पुस्तकावरती. ती व्हावी असं मला निश्चित वाटतं. पुरस्कार मला मिळाला ही अत्यंत आनंदाची गोष्ट वाटते मला, पण त्याची अपेक्षा मी ते पुस्तक करत असताना कधीच वाटलं नव्हतं. ईमेल ID माझा आहे, तुम्ही जरूर कळवा, पुस्तकाविषयी कळवा. आंतरभारतीच्या कुठल्याही कार्यक्रमात येणं किंवा त्याच्यामध्ये सहभागी असणं हा एक फार मोठा आनंद असतो. तोच आनंद आज हिने खूप मदत केली या संपूर्ण ट्रान्सलेशन प्रोसेस मध्ये. ती म्हणजे कुठल्याही भाषेतली कविता अनुवादित करणं ही खूप कठीण गोष्ट असते. खूप मजा येते. अमृताने सुरुवात करावी असं मला वाटतं. अमृत. नमस्कार. खरं सांगायचं तर मी आज इथे नसणार होते. मी एका टूरला गेले होते आणि अचानक मी लवकर येऊ शकले म्हणून मी इथे पोहोचू शकले. अचानक माझं नाव सरळ मी आलेली आहे. पण तरीही तुमच्या सगळ्यांच्या आज्ञा मी म्हणू शकत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की ते आपल्याला सगळ्यांना किती आवडतात. त्यामुळे त्यांच्या शब्दांचं मन फार मोठं आहे नाही का. हिऱ्यासारखे शब्द आहेत गुलजार साहेबांचे. त्यामुळे अर्थातच मी इथे आहे. ओळख त्या निमित्ताने झालेली होती.
त्याच्या अर्थाशी ओळख झालेली होती. पण तितकं शब्दसंबंध माझ्याकडे होतं की नाही आहे की नाही याबाबतीत मी अजूनही शासन करते. पण गुलजार साहेबांचा मोठेपणा किंवा मला त्यातनं जे काही मिळालं ते मी यातनं सांगू शकेन की खरंच काही काही शब्द इतके अप्रतिम असायचे आणि त्यातले अर्थांची कलर इतकी सारी असायची की त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे अक्षरशः त्यांचा जो मोठं टेबल आहे ना त्यांच्या ऑफिसमध्ये पलीकडे ते बसलेले असायचे अलीकडे मी बसलेले असायचे. मी अशी ओढणी म्हणून असायचे की काय वाचतायत ते काही काळ वाचत नाही ते कसं माहिती ना मी अशा काढायचे की मी एकदम अशी हा मी हे जो नका ना मी तो था मी हे गेले म्हणजे हा बॅट आता मला खूप काही मिळालं. मला तर वाटतं मी त्यांना म्हटलं तुला सर आपकी हिंदी में बिगाड़ नहीं आ चाहते हो मुझे लगता है आपको मराठी सिखाऊंगी की नहीं पता नहीं आपकी हिंदी जरूर समझ जाएगी. पण खरं सांगायचं ना हे सगळं भाषेच्या पलीकडचं होतं. ते मराठीतलं उर्दू किंवा उर्दूतलं मराठीच्याही पलीकडचं काहीतरी तिथे व्हायचं असं मला वाटतं. ती कवितेची भाषा होती त्यामुळे ती मराठी नव्हती उर्दू नव्हती त्याच्या पलीकडची ती कुसुमाग्रजांची भाषा होती. त्यांच्या त्या भावना होत्या ज्या आम्ही एकमेकांना जास्तीत जास्त त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो. काम करण्याचा सुद्धा जेव्हा अनुभव आला ते स्क्रिप्ट जेव्हा वाचतात ना तेव्हा खरोखर अर्थ बोलतात गुलजार साहेब असं मला वाटतं. आणि त्यांनी कवितेचा मीटर समजून त्याचा अर्थ कसा बोलावा असं म्हणून तर मला वाचून जेव्हा आठवायचं ना अजूनही त्यांचं ते ऑफिस आणि त्यांचा कानात तो आवाज घुमतो माझ्या कुठलीही कविता पहिल्यांदा समोर आली ना की ते मला म्हणायचं एकदम वाचायला सुरुवात करू नकोस. आधी खरंच मी कोणाचे आभार मानायचे त्याचे मानते आणि गुलजार साहेबांचं तर त्या अभिमानाच्याही पलीकडे सगळं काही शब्द त्याला शब्द नाही आहे माझ्याकडे तेव्हा मी नाचच करते त्यासाठी. धन्यवाद. जाने की क्या मैं क्या यस सर जी वही है कि ट्रांसलेशन में समझने से पहले ये सारा कुछ पूरा अभिनय भी समझना पड़ता सिर्फ आप नहीं अभिनय भी समझना पड़ता है. ट्रांसलेशन का एक ये है कि जगह आपकी ये सवाल ये जरूर जहन में आता है अगर मैं पूछूं हैप्पी मेरे एक बड़े अच्छे मेहमान अन्य यहाँ पर हैं महाराष्ट्र के बहुत बड़े नाम सचिन आप सब जानते हैं हमें लेकिन मैं अपनी तरफ से इस प्रकार पर नमस्कार. में पढ़ते हुए भी ख्याल रखिएगा कि वो बहुत अच्छा एक्टर भी और बहुत अच्छा कुछ अर्थ बोलने लगते तो ये तो ज्यादती होगी मेरी. मैं किशोर की बात कह रहा था कि ये ट्रांसलेशन क्यों करते हैं या क्यों ऐसा शौक हुआ वो बात जरा आपके साथ अगर शेयर करनी कि आप जिस वक्त जो पढ़ा है ये जो सुना है जो अच्छा लग रहा है वो सिर्फ यही नहीं कि आप दूसरे के साथ काम में जाते हैं उसे आप अपने अंदर भी अपनी शख्सियत का अपनी पर्सनैलिटी का अपने नॉलेज का अपना हिस्सा बनाते हैं माने बदल जाते हैं. मैं कैफियत लफ्ज कहूँ जैसे मराठी में जिस तरह इस्तेमाल होता है और बंगला में इस्तेमाल होता है वही लफ्ज जब उर्दू में इस्तेमाल होता है और आया फारसी से है तो उसके मानी जगह जगह उसकी एसोसिएशन लफ्जों की बदल जाती है. इसलिए उसके मानी और उसके शेड्स भी बदलते हैं. बिल्कुल सही होते हुए भी कई बार लगता है कि ये लहजा ये जो डिक्शन है ये मानी से ज्यादा करीब है. तो ऐसी जगह पे आदमी थोड़ी सी लिबर्टी लेता है जहाँ बीच में किसी जगह आएगा जहाँ मैंने इस तरह की कुछ आज़ादी दी है तो उसका मैं उसको पॉइंट आउट. दूसरा कई बार ये हुआ है
कि नज्म का जो इम्पैक्ट मुझे मराठी में महसूस हो रहा है मैं वही लाने की कोशिश कर रहा हूँ, और मुझे लग रहा है कहीं एक कमी महसूस हो रही है। तो उसमें मैंने पहली लाइन दोबारा दोहरा ली, तो मुझे लगा कि अब मेरे प्रैक्टिस का सही आया, या दूसरी लाइन पहले कर ली, पहली लाइन दूसरी कर ली। तो ये कुछ थोड़े से तजुर्बे जो एक्सपीरियंस हुआ इस दौर में वो आपके साथ बांट देना चाहता है। और बाकी किशोर जो बहुत अच्छे शायर भी हैं और बहुत खूबसूरत पढ़ते हैं नज्म, वो तो बाकी वो जो कह गए वो भाषा अलग है, लेकिन वो खुद बहुत अच्छे शायर है, बहुत अच्छा लहजा है। कुछ मैं उनकी नकल करके एक्टर बनने की कोशिश करूँगा। विंदांच्या कवितांनी सुरुवात करूया। 2-3 कविता विंदांच्या आहेत, 2-4 कविता कुसुम। पहिली कविता आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, थोडी सुखी थोडी कष्ट, साधी कविता आहे। फारा दिवसांनी आली माघारीनं माहेराला, फारा दिवसांनी आली माघारीनं माहेराला, स्टेशनात भेटला मी ओळखीचा टाकेवाला।